नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। पुण्याहून जम्मू तावीला जाणारी आणि जम्मू तावीहून पुण्याला येणारी झेलम एक्सप्रेस 16 दिवसांसाठी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। जम्मू येथे रेल्वे यार्डाचे काम सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र या गाडीने वैष्णो देवीला मोठ्या संख्येने भाविक जातात। तसेच दिल्ली आणि पंजाब मधील अनेक गावांसाठी हे थेट गाडी असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे। रेल्वेने ही गाडी पूर्णपणे रद्द न करता किमान नवी दिल्ली पर्यंत सुरू ठेवावी अशी मागणी प्रवासी करत आहेत। तसेच सध्या लग्नसराई आणि परीक्षांचा काळ असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। मध्य रेल्वेने पुण्याहून जम्मू तावीला जाणारी 1077 झेलम एक्सप्रेस ही दिनांक 17 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे। त्याचबरोबर जम्मू तावीहून पुण्याला येणारी 1078 ही गाडी 21 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे। यासाठी जम्मू तावी येथे रेल्वे यार्डचे काम होणार असल्याने ही गाडी रद्द केल्याचे सांगितले गेले आहे। त्यामुळे पुण्याहून जम्मू तावीपर्यंत जाणाऱ्या असंख्य रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय झालेली आहे। झेलम एक्सप्रेसने हजारो प्रवासी वैष्णो देवीला जात असतात। त्याचबरोबर नगर आणि श्रीरामपूर येथून पंजाबमध्ये जाणाऱ्यांची मोठी संख्या आहे। दिल्ली येथे जाणारे सुद्धा खूप प्रवासी आहेत आणि या सर्वांची मोठी गैरसोय या 16 दिवसांच्या काळामध्ये होणार आहे। त्यामुळे रेल्वेने जम्मू तावीपर्यंतची गाडी रद्द न करता किमान ती पुण्याहून दिल्लीपर्यंत चालू ठेवायला पाहिजे होती, असं आमच्या प्रवाशांचं मत आहे। याबाबत रेल्वे खात्याने विचार करावा। या संदर्भात प्रवासी संघटनेचे श्रीरामपूरचे आमचे अध्यक्ष रणजित श्रीगोड व सदस्य सुनील गुप्ता यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी हा प्रश्न पुण्याच्या DRMकडे उपस्थित केला होता, परंतु त्यांनी सर्व नियोजन झाल्याचे सांगितले आहे। कोरोना काळापासून रेल्वेच्या अनेक गाड्या बंद आहेत, त्यामुळे देखील प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे। तेव्हा ही झेलम जी आहे एक्सप्रेस ती 16 दिवसासाठी जी रद्द करण्यात आलेली आहे ती जर नवी दिल्लीपर्यंत जर सुरू ठेवता आली तर याचा रेल्वे खात्याने विचार करावा। धन्यवाद। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।